मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल न्यू वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। चला तर पुन्हा एकदा आपण आगमनाला जाणार आहोत, कारण 15 ऑगस्टला पण खूप सारे गणपती आहेत, त्यांचे आगमन सोहळा होणार आहे आज, तर आपण तिकडे चाललोय। तुम्ही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राइबर करत नाही चॅनलला, आणि जे सबस्क्राइबर आहेत तेही व्हिडिओ बघत नाही, तर व्हिडिओला प्रेम द्या पहिल्यासारखे, कारण खूप व्ह्यू वगैरे डाऊन झालेत। तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच जे बाकीचे व्हिडिओ आहेत त्यांनाही प्रेम द्या। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करू। चला आजच्या दिवसातील तुम्हाला पहिला गणपती दाखवतो आहे चेंबूरचा चिंतामणी। खूप सुंदर अशी मूर्ती आहे चिंतामणीची। हे बघा, पावसालाही सुरुवात झाली, मी आल्यापासून पाऊस खूप पडतोय, आज दिवसभर पाऊस असणार आहे असं वाटतंय। हे बघा, हे आहे उपनगरचा सम्राट, सुंदर अशी मूर्ती आहे शंकर रूपी। हे बघा, पाऊस कितीही पडू दे पण बाप्पांचे आगमन काय थांबणार नाही। हे बघा, काला चौकीच्या राजाच्या महिलांनी काहीतरी स्पेशल केले, ब्लाऊजवर पाठी नाव लिहिले। हे बघा, पाऊस पडतोय त्यामुळे काही मूर्त्यांना प्लास्टिक टाकलेले। हे बघा, सुंदर अशी मूर्ती आहे देखील। ही बघा, छोटी मूर्ती आहे पण खूप अशी सुंदर आहे मूर्ती। हे बघा, सुंदर अशी मूर्ती आहे, मुंबईचा मंगल मूर्ती। चला आता ही मूर्ती बघूया कोणती आहे। हे आहे अंधेरीचा बाप्पा मोरया, ही पण सुंदर अशी मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो आता मी जवळून। बघा, हा आहे अंधेरीचा बाप्पा, ही देखील मूर्ती बघा। आता याच्यावर प्लास्टिक टाकायचे काम चालू आहे, कारण पाऊस खूपच जास्त पडायला सुरुवात झाली। सर्वच गणपती आता बहुतेक प्लास्टिक टाकूनच घेऊन जाणार। हे बघा, एवढं बॅरिकेड केले त्यामुळे तुम्हाला आतून एंट्री होते, तसा व्हिडिओ आज दिसणार नाही। हे बघा, त्याची एंट्री आहे तिथे ब्लॉक्स करून ठेवले। बघा, समोरून जी मूर्ती येते ती आहे धारावीचा गणाधीश, सुंदर अशी ही देखील मूर्ती आहे बघा। हे बघा, आपण गणसंकुलमध्ये जात होतो, सुंदर अशी मूर्ती आली मुंबईचा लंबोदर। बघा मूर्ती कशी आहे, एक अनोखी मूर्ती आहे। तुम्ही नक्की कोणत्या रूपात बघताय ते मला कमेंटमध्ये सांगा, नक्की कोणती मूर्ती असेल। मूर्ती गेली, आता दुसरी मूर्ती दाखवतो तुम्हाला, या साईडनीच येते। ही मूर्ती बघा, दोन सुरुवातीला उंदीर आहेत भव्य दिव्य, आणि त्यांच्या पाठी गणपती आहे। तर ही मूर्ती आहे कोलडोंगरीचा सम्राट, त्यांची मूर्ती आहे, सुंदर अशी मूर्ती आहे। हे बघा, उंदीर किती मोठे आहेत, आणि ते फक्त थोडेसे पाठी जॉईंट आहेत, बाकी कोणत्याही साईडला ते फिरू शकतात उंदीर। ही आहे सुंदर मूर्ती, बघा, हे भव्य दिव्य उंदीर। शंकरदेवाची सुंदर अशी मूर्ती येते, मंडल काहीतरी सुंदर सुंदर मूर्ती। सुंदर अशा दोन मूर्त्यांची भेट झाली, कोणते महाराज आपण बघूया। बघा, सुंदर अशी मूर्ती आहे। बघा, महाराजा आहे, पाईपलाईनचा महाराजा, सुंदर अशी मूर्ती आहे। हा बघा जवळून पाईपलाईनचा महाराजा,
खूप रौद्र अवतारामध्ये ही मूर्ती आहे बघा. इकडे गणपती बाप्पा आहे तेव्हा कोणते मुंबईचा इच्छापूर्ती बघा. मुंबईचा इच्छापूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे. गुढीपाडव्याला जशी आपण उभारतो तशी गुढी बाप्पाच्या हातात उभारलेली आहे. समोरच भव्य असं मंदिर आहे. वर्कशॉप वरून आले मूर्ती. आपण गण संकुलन मध्ये होतो. बघा कोणती मूर्ती आहे. बोर्डचा लाडका. पण बघा कशी अनोखी मूर्ती आहे. कलाकारांना मानले पाहिजे. मुंबईमध्ये खूप भारी भारी मूर्त्या बनवल्या जातात. सुंदर अशी मूर्ती आहे. म्हणून येते कृष्ण रूपी सुंदर मूर्ती बघा. एक नंबर मूर्ती आहे. सर्वांचे लाडके. आज 15 ऑगस्ट आहे आणि त्याच दिवशी आहे जन्माष्टमी. त्याच दिवशी सुंदर असे दर्शन झाले श्रीकृष्णांचे गणपती रूपामध्ये बघा. सुंदर मूर्ती आहे ही देखील. मला तर खूपच जास्त ही मूर्ती आवडली. गणपती बाप्पा अशी पाठी थांबलेली मूर्ती. मी त्या दुसऱ्या मूर्ती समोर आलेलो. आता पुन्हा ही मूर्ती चालू आली बघा. तिथे थांबलेली थोडा टाइम. सुंदर अशी मूर्ती बघा. गुढीपाडवा. एलकोट एलकोट जय मल्हार. हा आहे घाटकोपरचा चिंतामणी. जो मागच्या वर्षी परेलचा राजा होता त्या टाइप मध्ये आहे. एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचा विजय असो. बघा हे आजच्या दिवसाची खास आकर्षण असा आगमन सोहळा. या मंडळाला 106 वर्ष झाली पण अजून काही लोकांना या मंडळाबद्दल माहिती नाही आहे.
हा गणपती आहे कृष्णनगरचा राजा परेल. परेलचा महाराजा बघितला तुम्ही, परेलचा राजा बघणार आहात. आणि हा आहे कृष्णनगरचा राजा. परेल मध्ये हा गणपती आहे. दिवसातील खास आकर्षण म्हणता येऊ शकते या गणपतीला, कारण आज खूप असे गणपती गेले, पण यांच्यासोबत ढोल ताशे पथक वगैरे खूप सुंदर असा आगमन सोहळा साजरा करणार आहेत आता. प्लास्टिक मध्ये लागलेली आहे पावसामुळे. राजा बघा कशी सुंदर अशी मूर्ती आहे काळा चौकीच्या राजाची. मगाशी तुम्हाला मी दाखवले होते त्या महिला ज्यांनी खास तसं विशेष अशा आकर्षणासाठी काहीतरी नवीन प्रयत्न केला आहे. त्यांच्या ब्लाऊजवरती बाप्पाचं नाव लिहिलं आहे त्या लोकांनी. सुंदर असा गणपती दिसतोय तुम्हाला काला चौकीचा राजा. या बघा त्या महिला आहेत त्या. अजून एक सुंदर मूर्ती कोणती आहे ते सांगतो तुम्हाला. इच्छापूर्ती भोईवाड्याचा महाराजा. एकच नंबर. भुईवाडीचा महाराजा. सुंदर अशी मूर्ती. हे बघा बघा जवळून तुम्हाला दाखवतो मी.
आता तुम्हाला सुंदर अशी मूर्ती दाखवतो, हुकमिल लेनचा राजा. बघा जवळ लावून दाखवतो तुम्हाला. बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. कमेंट मध्ये सांगा ही मूर्ती तुम्हाला आवडली की नाही. अजून एक सुंदर मूर्ती परेल वर्कशॉप मधून बाहेर पडले. दहीसरचा श्री, दहीसरचा श्री आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. फायनली चाललो घरी. आज जेवढे आगमन होते सर्व गणपतीचे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण स्वतंत्र दिवस असल्यामुळे थोडा लेट झाला मला. दुपारनंतर मी आलो, पण जेवढे माझ्याने कवर करता येतील तेवढे गणपती कवर केलेत. कारण ते 2 वर्कशॉप आहेत, त्यामुळे धावपल पण होते आणि त्यात पाऊस होता. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.